हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ही अपडेट आहे मेडा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीद्वारा ज्या दोन नवीन रिक्रुटमेंट आल्या होत्या, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर या पोस्टसाठी. ठीक आहे, सोबतच त्यामध्ये अकाउंटंटसाठी सुद्धा एक रिक्रुटमेंट होती. त्याबाबतची ही अपडेट आलेली आहे. ह्या अपडेटमध्ये फॉर्म फिलिंगची डेट जी आहे एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय राहील याबाबतची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहोत. पण सोबतच एक कॉरिजंडम जे आलेलं आहे रिगार्डिंग टू द एज क्रायटेरिया, हे पण आपण याच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. पण सोबतच आजच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहेत ते पाहावयास मिळेल. जर तुम्ही महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या परीक्षेसाठी तयारी करत आहात तर रेग्युलर अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अत्यंत महत्त्वाची राईट फ्रॉम युअर रिक्रुटमेंट अपडेट टू द सिलेक्शन प्रोसेस आणि सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे हे आपण चॅनलला प्रोव्हाइड करते. सोबतच टेलिग्राम चॅनलच्या आमच्या दोन्ही लिंक्स जे आहेत ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्याला सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण तिथे सुद्धा तुम्हाला रेग्युलर अपडेट्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा पाहावयास मिळतात. आता बघा, या सेशनला सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय की नॉन टेक्निकलला कुठले टॉपिक्स प्रिपेअर कराल तर तुम्हाला 80/80 अटेम्प्ट करता येईल IBPS पॅटर्ननुसार. याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. हा सेशन जाऊन पाहायचं तुम्हाला. सोबतच या प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जे आहेत ना कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, सिलेबसचे जे की पॉईंट्स आहेत हे सुद्धा मी त्यामध्ये डिस्कस केलेले आहे. कुठून तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मिळतील, सोबतच स्टडी मटेरियल काय तुम्हाला रेफर करायचं असतं, ठीक आहे, या मेडा एक्झामिनेशनसाठी याबाबतची संपूर्ण सिलेक्शनचा जो रोडमॅप आहे हा या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केला आहे. याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला यूट्यूबला सुद्धा हा चॅनल जो व्हिडिओ आहे अपलोड केलेला तुम्हाला मिळून जाईल. हे सगळे सेशन्स मॅन्डेटरी आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, छोट्या त्यासुद्धा तुम्हाला अपडेट पाहाव्या लागतील. ठीक आहे, सोबतच याआधीसुद्धा मी तुम्हाला नवीन रिक्रुटमेंटचा जो अपडेट होता, पॅटर्न, एलिजिबिलिटी, सिलेबस, हा सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ घेतलेला होता. त्यानंतर तुमचा जो सिलेबस जो आहे इलेक्ट्रिकल, बेसिकली जो मेडाचा जो टेक्निकल सिलेबस आहे त्याला पूर्ण डिकोड करून कुठले महत्त्वाचे टॉपिक्स करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबतच एलिजिबिलिटीचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड दिलेला आहे. हे सर्व व्हिडिओ जे आहेत हे आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत किंवा त्याची जी लिंक आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. ठीक आहे, जेवढेही ॲस्पिरंट्स सिरियस आहेत त्यांना वाटते की आपल्याला एक पोस्ट यामध्ये हवी आहे, जी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी तयारी करतात एक्सपिरियन्स ॲस्पिरंट्स, आणि जे फ्रेशर्स आहेत प्रोजेक्ट ऑफिसरसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यासाठी जे प्रॅक्टिस क्विझेस आहेत ना हे आपल्या नॉन टेक्निकलच्या चॅनल कॅपिट्यूटचा जो ॲप्लिकेशन आहे त्यालासुद्धा डाउनलोड करून तुम्ही फ्री क्विझेस अटेम्प्ट करू शकता. सोबतच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून सुद्धा टेक्निकल फ्री क्विझेस अटेम्प्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण अपडेट्स करतो आहे 1 by 1. ओके, आणि सोबतच जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील फ्री PDF मध्ये, ही मेडाचीच एक्झाम नाही तर इतर कुठलीही एक्झामिनेशन, त्याचे जे ई-बुक्स असतात आणि PDFs असतात ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲप्लिकेशनला PYQच्या फोल्डरमध्ये पाहावयास मिळेल. सोबतच आपला जो PYQचा फोल्डर आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला, तिथे सुद्धा टेक्निकल एक्झामिनेशनचे पाहावयास मिळतात. आता बघा, याच्यामध्ये जी एक्झामिनेशन डेट आहे ही एक्सटेंड करण्यात आली आहे, त्याबाबतची मी तुम्हाला अपडेट देतोच आहे. पण जेही ॲस्पिरंट्स प्रिपेअर करत होते मला पर्सनली या नंबरवरती व्हॉट्सअप करत होते, याच्या बॅचबद्दल मी तुम्हाला सांगतो. याची बॅच जी आहे 1 नोव्हेंबरपासूनच सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, यामध्ये आपण रेकॉर्डेड सेशन देतो आहे 1 by 1. ठीक आहे, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जे 10च्या 10 टेक्निकल टॉपिक्स आहेत, मी तुम्हाला सांगतो आहे नुसतं इलेक्ट्रिकल नाही, जे 10 टॉपिक्स आहे इन्क्लुडिंग द पॉलिसीज अँड रिन्युएबलचे जे काही टॉपिक्स आहेत, टॉपिक नंबर 6 to 10 हे आपण याच्यामध्ये 1 by 1 घेतो आहे. ओके, तर ही 1 तारखेपासून सुरू झालेली आहे. अजूनही तुम्ही काही फार मिस केलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही आज याला जॉईन करून याच्यातले सगळे सेशन्स तुम्ही पाहणं सुरू करा. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करावं लागेल. सोबतच यामध्ये आपण ई-बुक्स प्लस आपण टेस्टसुद्धा इन्क्लूड करतो आहे आणि फुल लेंथ टेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे फ्री ऑफ कॉस्ट. ती तुम्हाला सेपरेटली घ्यायची गरज राहणार नाही. ओके, तुम्हाला अजून काही गायडन्स हवं असल्यास या नंबरवरती नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता. सोबतच नॉन टेक्निकल तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह, ज्यामध्ये कम्प्लिटली आपल्याला 80 क्वेश्चन्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत, तेही 40 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर सिग्निफिकंट आहे. तुम्ही एक सेक्शनला तुम्ही व्यवस्थितरित्या थरोली अभ्यास केला तरच तुमचं सिलेक्शन होईल. या कोर्ससाठी तुम्हाला कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला जॉईन करावं लागेल. अधिक कुठलीही माहिती हवी असल्यास या नंबरती यू आर ऑलवेज फ्री टू आस्क एनी क्वेरीज, तुम्हाला नक्कीच प्रॉपरली गाईड करण्यात येईल. ठीक आहे, आता बघा, 2 ज्या अपडेट्स आल्या त्याबाबत मी तुम्हाला संपूर्ण चर्चा करून सांगतोय. ठीक आहे, ही आहे मेडाची ऑफिशियल वेबसाईट. त्याच्यामध्ये आपण ज्या रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेलेत ना, ठीक आहे, तर इथे अप्लाय करण्यासाठी ही जी लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे, इथेच तुम्हाला क्लिक करून लिंक अप्लाय करायचं आहे बेसिकली. ठीक आहे, आता यामध्ये 2-3 अपडेट्स आले आहेत. आता बघा, रिसेंटली जे आहे ना एक कॉरिजंडम एक नंबर 1 आणि ॲडव्हर्टिजमेंट एक्सटेन्शन नोटीस नंबर 1 हे 2 अपडेट जे आहेत आलेले आहेत, यासोबतच आपण चर्चा करूया. बघा, सर्वप्रथम जे आहे याच्यामध्ये कॉरिजंडम जे आलेलं आहे, ठीक आहे,
कॉरिजेंडम 1 हे जे आहे ना हे आलेलं होतं 7/11/2025ला. म्हणजे शुद्धीपत्रक जे आहे कॉरिजेंडमला ज्याला आपण म्हणतो शुद्धीपत्रक, हे एक पहिल्या नंबरचं. आता कारण की हे नंबर सांगणं इतकं महत्त्वाचं असतं तुम्हाला सांगतोय, कारण की जे अपडेट्स येत राहतात ना हे वेळोवेळी सिक्वेन्शियली फॉलो करावे लागतात. नाही तर काय होतं त्यामध्ये आपल्याला मिसकम्युनिकेशन झालं तर आपण डेट्सच्या चुका करू शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर त्याच्यासाठी 18 आणि 22 असे एक रिस्पेक्टिव्हली ज्या टोटल पोस्ट होत्या आणि अकाउंटसाठी म्हणजेच लेखपालसाठी जे आपल्याकडे 2 पोस्ट होत्या. ठीक आहे, हे डायरेक्ट रिक्रुटमेंटद्वारे भरण्यासाठी आपल्याकडे 1/25साठी जाहिरात क्रमांक प्रसिद्ध करण्यात आली होती 29 ऑक्टोबर 2025 रोजी. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अनुक्रमांक 3 नुसार दिनांक 18/11/2025 म्हणजे 18/11/2025. ठीक आहे, 18 नोव्हेंबर 2025ची जी पदाकरिताच्या म्हणजे बेसिकली या रोजी सर्व पदाकरिताच्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. म्हणजेच काय, कमाल आणि किमान म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे मॅक्सिमम. ठीक आहे, तर 18/11/2025 पर्यंत जे डेट आहे तुमचे एज आहे, ठीक आहे, या डेटपर्यंत कन्सिडर करण्यात आलेलं होतं. तथापि आता इथून काय म्हटलेलं, या शुद्धीपत्रकान्वये सर्व पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय हे दिनांक 29/10 रोजी गणण्यात येईल. याबाबतची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. यामध्ये काय म्हटलेलं आहे, ठीक आहे, आता जे आहे या शुद्धीपत्रकानुसार आता सर्व पदांकरिताची कमाल वय जे आहे, ठीक आहे, हे 29 ऑक्टोबर 2025 कन्सिडर करण्यात येईल. तर हे मात्र तुम्हाला अपडेट लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता दुसरी अपडेट बघा, यासाठीचा जो दुसरा अपडेट आहे मुदतवाढ क्रमांक 1 हे आलेले एक्सटेन्शन नोटीस तुम्हाला हे इथे वेबसाईटवरती इथे पाहावयास मिळेल. ॲडव्हर्टिजमेंट एक्सटेन्शन नोटीस नंबर 1. ओके, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, दिनांक 14/11/2025 म्हणजे 2 दिवसापूर्वीच आलेली आहे. ठीक आहे, याचीसुद्धा मी अपडेट दिली होती. ओके, यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील हे जे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर 18 पोस्टसाठी आणि प्रोजेक्ट ऑफिसर 22साठी प्लस अकाउंटसाठी 2 जे पोस्ट होते यासाठी हे जे पब्लिश करण्यात आलेले 1/2025 ही नोटिफिकेशन नंबर होती. आणि कधी आलेलं तर हे यांनी या पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे सेम. ठीक आहे, नंतर काय म्हटलेलं आहे, जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याकरिता दिनांक 18/11/2025 वेळ रात्री 12च्या जवळपास म्हणजे जवळपास जस्ट 1 मिनिटं कमी 12 वाजेपर्यंत त्याला मुदत देण्यात आली होती. म्हणजे जवळपास ही आपल्याकडे 18 नोव्हेंबरची लास्ट डेट होती, 18 नोव्हेंबर 2025. पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तथापि बघा मी झूम करून सांगतो तुम्हाला, तथापि प्रशासकीय कारणास्तव उपरोक्त नमूद पदांकरिता अर्ज सादर करण्याची इच्छुक सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याकरिता खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे, आता बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो होता आधी, ठीक आहे, हा होता 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे 2 परवापर्यंत. आजची 16 तारीख आहे समजा, ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ तयार करतोय. ठीक आहे, तर 18 तारखेपर्यंतची जी डेट होती ही आता डेट जी आहे ही 1 डिसेंबर 2025 झालेली आहे. बघा इथे दिलेलं आहे, मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवत आहे. हे अपडेट तुम्हाला वेबसाईटला सुद्धा मिळेल बघा, 1/12/2025 आणि म्हटलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरिता जी अंतिम मुदत आहे ती सुद्धा आपल्याकडे 1/12/2025 झालेली आहे. ओके, आणि वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. आता याचा अर्थ असा कन्सिडर करू नका की याच्यानंतर सुद्धा परत एक्सटेन्शन मिळेल. आता ही जी आहे 1 डिसेंबर 2025 ही तुमची लास्ट डेट राहील फॉर्म फिलिंगची. तर मी तुम्हाला अर्ज करेल की प्रॉपरली फॉर्म फिलअप करून घ्या. आजही वेळ आहे, ठीक आहे, कारण की फॉर्म सुरू होऊन जो आहे, ठीक आहे, 29/10 सुरू झालेलं आहे. ठीक आहे, आजपर्यंत समजा 18 तारखेची लास्ट डेट होती, आता जरूर तुम्हाला 1 तारखेपर्यंत मिळालं आहे. काही विद्यार्थ्यांना जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण मात्र तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करून टाका आणि व्यवस्थितरित्या डिटेल्स फिलअप करा. आता याच्यामध्ये एक क्वेरी अशी आलेली होती आमच्याकडे व्हॉट्सॲपला की सर डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे प्लस ज्यांचं डिग्री झालेलं आहे, ठीक आहे, यांनी एलिजिबल आहेत का. पहिले तिथे ॲस्ट्रिक्स मार्क्स होतं, म्हणजे मॅन्डेटरी कंडिशन होती की 12th जे आहे ते त्याच्यामध्ये ॲस्ट्रिक्स होतं. मग नंतर काही त्यामध्ये ज्या फॉर्ममध्ये चेंजेस करण्यात आले होते. आता तुम्ही निश्चिंत राहा. आता ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा प्लस लॅटरल एंट्री डिग्री केलेलं आहे, हे फक्त डिप्लोमाने डिग्री केलेलं आहे विदाऊट 12, ठीक आहे, तेही एलिजिबल आहे, तुम्हाला फॉर्म भरता येईल, त्यामध्ये काहीही अडचण नाही. ठीक आहे, याबाबतची मी तुम्हाला अपडेट आताच देतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ओके, आता आधी लक्षात ह्या 2 अपडेट्सबद्दल. आता एक्झाम डेट कधी राहील, ठीक आहे, ठीक आहे, मी या बॅचमध्ये बघा जी आपल्याला 1 तारखेपासून सुरू झालेली होती, यामध्ये आपण डिसेंबर एंड, ठीक आहे, हे टार्गेट घेऊन चाललो होतो. ठीक आहे, की डिसेंबर एंडला जे आहे आपल्याकडे एक्झामिनेशन डेट कव्हरअप होईल, म्हणजे पाहावयास मिळेल.
पण ज्या अर्थी आता आपल्याकडे एक्झामिनेशनची डेट जी आहे, फॉर्म फिलअपची डेट जी आहे ही 1 डिसेंबर 2025 आहे. तर यापासून एक जवळपास 35 डेज जे आहेत ना हे कन्सिडर करून जर आपण पाहतो म्हटलं तर जानेवारीच्या 15th पर्यंत जे आहेत ना आपल्याकडे मॅक्सिमम जे एक्झामिनेशन डेट आपल्याला पाहावयास मिळेल. ठीक आहे, फक्त 15 दिवसांनी एक्सटेंड झालेली, याचा अर्थ असा नाही की अजून लांबेल किंवा फेब्रुवारीमध्ये होईल, मार्चमध्ये होईल, याचा तुम्ही कन्सिडरेशन करू नका. कारण की काय होतं, IBPS इज व्हेरी स्ट्रिक्ट विथ देअर एक्झामिनेशन डेट्स. तुम्हाला असंही होऊ शकतं, पाहावयास मिळू शकतं की एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग डेट आहे 1 डिसेंबर आली, 15 ते 20 डिसेंबरपर्यंत जे आहे आपल्याला हॉल तिकीटसुद्धा पाहावयास मिळेल आणि त्यानंतर 1 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत आपली एक्झामिनेशनसुद्धा कंडक्ट करण्यात येईल. म्हणून तुम्ही या गोंधळामध्ये राहू नका किंवा या अपेक्षेमध्ये राहू नका की आपल्याला अजून वेळ मिळेल. आजच तुम्ही तयारीला लागा या एक्झामिनेशनमध्ये. जर आजही तुम्ही लेट केलं असेल तर, कारण की अर्ली टार्गेट जर सेट केलं की तुम्हाला त्याचा फायदा हे मात्र नक्कीच होईल. तर अशा प्रकारचे इन केस जर 15 दिवसांनी किंवा महिनाभराने एक्झामिनेशन लेट जरी झाली तरी तुम्हाला ॲडिशनल जो वेळ आहे, ठीक आहे, तो तुम्हाला एक्झामच्या मॉक टेस्टसाठी तुम्हाला देता येईल. ठीक आहे, हे मात्र तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती राहील. तुम्ही याला अपडेटला फॉलो करत चाला व्यवस्थित. ठीक आहे, फक्त 15 दिवसात तुम्हाला असं समजून चला की ॲडिशनली लेट होऊ शकते, पण जो आपला अर्ली टार्गेट ठेवलेला आहे पण डिसेंबर एंडपर्यंत एक्झामिनेशन होईल, याच पद्धतीने चला. आता एक्झामिनेशन पॅटर्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये 80 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी असतात नॉन टेक्निकलचे आणि 80 क्वेश्चन फॉर 160 मार्क्ससाठी असतात टेक्निकलचे. ठीक आहे, सोबतच याच्यासाठी एलिजिबिलिटीचा जो टेबल आहे मी इंग्लिशमध्ये तुमच्यासाठी रिस्ट्रक्चर करून दिलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही प्रोजेक्ट जेही फ्रेशर्स असतात ॲस्पिरंट्स ज्यांचा फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री आहे. आता ही इंजिनिअरिंग डिग्री सिव्हिलची चालते का, इलेक्ट्रिकलची चालते का, मेकॅनिकलची चालते का, इथले कुठलंही मेन्शन नाही आहे कुठली इंजिनिअरिंग डिग्री, फक्त ती इंजिनिअरिंग डिग्री हवी आहे बस, याच्यामध्ये हे मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री जर धारण करीत आहात, तुमच्याकडे जर आहे ती, ठीक आहे, तर तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्सशिवाय ह्या प्रोजेक्ट ऑफिसरच्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करता येतं. आलं लक्षात? ठीक आहे, इथे सुद्धा म्हटलेलं होतं बघा, प्रकल्प अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट ऑफिसरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी तुम्हाला पाहिजे आहे. लक्षात ठेवा. ओके, जर तुमच्याकडे डिग्री जर फर्स्ट क्लास नसेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहतो रिन्युएबलमध्ये, आणि जर तुमच्याकडे डिप्लोमा आहे तर तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. हे याच्यामध्ये एलिजिबिलिटीमध्ये कन्सिडर करण्यात आलं होतं. क्लिअर झालं ह्या गोष्टी? ठीक आहे, तर हा तुम्हाला एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर. ठीक आहे, ज्यांचाही प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी अप्लाय करायचं आहे त्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो न्यू अँड रिन्युएबलमध्ये. जर तुमच्याकडे फर्स्ट क्लास डिग्री असेल तर, किंवा जर फर्स्ट क्लास नसेल तर तुम्हाला 7 वर्षाचं लागेल. एवढाच याच्यामध्ये मात्र फरक आहे. ठीक आहे, आता हा जो सिलेबस आहे आपल्याकडे कंप्लीट, याच्यामध्ये आतापर्यंत ज्या बॅचेसमध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किट मशीन्सचे काही पूर्ण टॉपिक ऑलमोस्ट केलेले. काही मला आर्मेचर वगैरेचे जे टॉपिक्स आहे, आर्मेचर रिॲक्शनचे, ते अजून ॲड ऑन करायचे. त्याच्यामध्ये लाईटिंग सिस्टीमसुद्धा आपण कव्हर केलेलं आहे, पंपिंग सिस्टीममध्ये, आणि पॉवर बॅकअप हे आपण त्या कोर्समध्ये ऑलरेडी ॲड केलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये काहीसुद्धा जे ॲडिशनल टॉपिक्स मला आता जसं ॲग्रिकल्चरल पंप सेट, ठीक आहे, आणि सायझिंग ऑफ पंप, हे काही छोटे मोठे टॉपिक्स आहेत ना, ते आपण ॲड ऑन करतोच आहे. सोबत आता इथून जे सिग्निफिकंट टॉपिक्स राहील ते राहील टॉपिक नंबर 6 to टॉपिक नंबर 10. ठीक आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तो एनर्जी सिनारिओ, सोलर एनर्जी, नंतर येतं विंड एनर्जी, त्यानंतर येतं एनर्जी कन्झर्वेशन, आणि त्यानंतर येतं ग्रीन हायड्रोजन अँड रिन्युएबल एनर्जी सिस्टीम. ठीक आहे, आता या सेशन्सला आपण विदिन 1.5 मंथमध्ये 1 by 1 हे अपलोड करतो आहे कोर्समध्ये आपल्या. ठीक आहे, त्यामध्ये आता नुकतंच आपण काही दिवसापूर्वीच इंट्रोडक्शन टू ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर सिस्टीम, ठीक आहे, आणि हायड्रोजन स्टोरेज याबाबतचे काही बेसिक्स आपण फंडामेंटल आपण डिस्कस केलेले ते एका सेशनमध्ये. सोबतच आता जो नवीन अपडेट आलेले आहे, हे सगळे जे असतात ना, हे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजची आणि जे काही लॉज आणि अमेंडमेंट्स असतात. आता बघा, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट हा खूप मोठा ॲक्ट आहे, त्याला कन्साईज करून आपण या सेशनमध्ये देतो आहे, जेणेकरून असे मोस्ट एक्सपेक्टेड जो डेटा असतो एक्झामिनेशनमध्ये तोच आपण डिस्कस करतो आहे विथ युअर MCQs. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणून या पद्धतीनेच तुम्हाला त्या बॅचसाठी रिकमेंडेशन आहे की जेही विद्यार्थी ॲस्पिरंट्स आहेत त्यांना वाटतं की या पे स्केलला बघा, याचा पे स्केलसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, S20 S15चा हा जो पे स्केल आहे, ठीक आहे, या पे स्केलवरती तुम्हाला डायरेक्टली जॉईनिंग मिळेल. मी तर तुम्हाला सांगते प्रोजेक्ट ऑफिसरसाठी तर तुम्हाला डायरेक्टली S15चा हा पे स्केल तुम्हाला लागू होतो आहे. लक्षात ठेवा. ओके, विच इज अगेन अ गुड ऑप्शन. ठीक आहे, ॲज अ स्टार्टर म्हणून, ॲज अ फ्रेशर्स म्हणून. ओके, तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागते. याच्यामध्ये 1 by 1 की पॉईंट वाईज आपण याची स्टडीज करतो आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या टॉपिक्सला जो प्रिपरेशन करायचं, कुठले रिसोर्सेस आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. ठीक आहे, जर हाही व्हिडिओ नसेल पाहिला तर हा मात्र नक्की जाऊन बघा. ठीक आहे, मी तुम्हाला इथे पर्टिक्युलरली सांगतो आहे. ठीक आहे, हा फ्री स्टडी मटेरियल कुठून प्रिफर करायचे, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर हा सगळे सेशन जो आहे मी तुम्हाला ऑलरेडी घेतलेला आहे यूट्यूबला, याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, क्लिअरच चालेल. आता बघा, मी काही अजून महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे, ज्यामध्ये
ह्याची नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस कुठून करायची त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आहे. पण त्याआधीच मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देतो आहे की आपल्या कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला आपण मंथली करंट अफेअर्सचे सेशन्स घेत असतो. ठीक आहे. ओके, आता ऑक्टोबरसुद्धा अपडेट झालेलं आहे बघा. रिसेंटली ऑक्टोबर मंथचासुद्धा करंट अफेअर अपडेट केलेलं आहे. तर किमान तुम्ही जूनपासून तरी हे करंट अफेअर्स पाहत चाला. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल न्यूज, MOUs, सायन्स आणि बेसिकली जे इम्पॉर्टंट अपडेट्स असतात रिलेटेड टू द सायन्स आणि अवॉर्ड्स, ठीक आहे, हे तुम्ही पाहत चला. किंवा जे रिन्युएबलची सेक्टरशी जे कन्सर्न आपल्याकडे हे असतात ना, अपडेट्स असतात, ठीक आहे, किंवा काही मोदीजींनी काही नवीन स्कीम्स आलेल्या आहे किंवा कुसुम स्कीम झाली किंवा कुठली स्कीम कधी आलेली वगैरे याच्या संदर्भात जे करंट अफेअर्स बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला काही टक्क्यांपर्यंत विचारले जाऊ शकतात. म्हणून हे करंट अफेअर्ससुद्धा पाहत चला. नाही ॲटलिस्ट जूनपासून तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करा. हे सगळे सेशन्स यूट्यूबला अवेलेबल आहेत. ठीक आहे. सोबतच मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या सेशनची लिंक देतो आहे. तो म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, आई रूल्स 1956, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि एलिमिनेशन. हे सगळे टॉपिक्स आपल्याकडे या दोन्ही सिलेबसला कवर्ड आहेत. हे यूट्यूबला अवेलेबल असल्या कारणामुळे तुम्ही याला पाहू शकता. सोबतच आपल्या कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करा आणि तिथे दिलेले आपण जे डेली रिझनिंग आणि क्वांट्सचे जे प्रश्न देत असतो ना, त्याची मात्र प्रॅक्टिस करणं सुरू करा. कारण की 80 क्वेश्चनची सुद्धा प्रॅक्टिस करावं लागेल अलॉंग विथ युअर टेक्निकल, कारण त्याच्याचमुळे सिलेक्शन होईल. ठीक आहे. आणि बॅचच्या आणि या कोर्सच्या रिलेटेड अजून काही तुम्हाला डाऊट्स आणि क्वेरी असतील ना, ठीक आहे, तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा. चालेल. ठीक आहे. आज जी बॅचची प्राईस आपण ठेवलेली आहे ना, ठीक आहे, ही मात्र अपडेट होत राहतं. लक्षात ठेवा, जर तुम्ही आज व्हिडिओ पाहतात आणि तुम्ही डिसाईड करताय की तुम्हाला प्रिपेअर करून बॅच जॉईन करायची, तर ही आजच जॉईन करून ठेवा. कारण की याच्यामध्ये जसं कॉन्टेंट जो आहे, ठीक आहे, हा ॲड होत जाईल ना, तशी याची प्राईज अप होत जाईल. ठीक आहे. लक्षात घ्या. हे स्ट्रिक्टली आणि कन्साइजली मी सांगतो आहे, कारण की आता 2 वेळा याच्यामध्ये थोडं अंशी प्राईस इन्क्रिमेंट पाहण्यात आलेलं आहे. म्हणूनच सांगतो आहे, जर तुम्हाला आज सिरियस असाल, तुम्हाला काही या प्रोजेक्ट ऑफिसरसाठी मला तयारी करून ही एक्झामिनेशन क्लिअर करायची आहे, ठीक आहे, आणि सगळे रिन्युएबलचे टॉपिक्स जे पूर्ण 10च्या 10 टॉपिक्स आहेत, इन्क्लुडिंग युअर कोर इलेक्ट्रिकल, आणि तुमची जर ब्रांच मेकॅनिकल आहे किंवा दुसरीसुद्धा ब्रांच आहे, तर त्या कन्सिडरेशननी सुद्धा आपण याच्यामध्ये कॉन्टेंट ॲड करतो आहे, जेणेकरून तुम्हाला तेही सुद्धा लक्षात येईल. ठीक आहे. तर मेनली हे 10 टॉपिक्स आपण कव्हर करतोच आहे, पण याच्यामध्ये मेजरली जो 6 to topic 10 आहे, हे आपल्याकडे महत्त्वाचे गेम चेंजिंग ठरणार आहेत रिन्युएबलच्या सेक्टरशी, कारण की पूर्ण एक्झामिनेशन ऊर्जा विकासशी कन्सर्न्ड आहे. तर यामध्ये त्याच टॉपिकला आपल्याला भर देणं हे मात्र महत्त्वाचं राहील. सोबतच तुम्हाला टेक्निकलचं प्रिपेअर करताना, ठीक आहे, 80 प्रश्न 160 मार्काला तर आहेच, पण आपल्याकडे 80 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे 40 मार्कला सुद्धा. इथेच सगळ्या विद्यार्थ्यांचा एक संभ्रम तयार होतो की सर 40 मार्कांसाठी आपण नाही तयार करू. पण लक्षात ठेवा, जो तुम्हाला लीड एक्झामिनेशनमध्ये देऊन देईल ही राहील फक्त तुमचं रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्याच्यामध्ये बौद्धिक चाचणीमध्ये जरी हे मेन्शन करण्यात नाही आलेलं, तरी IBPS हे मात्र याच पद्धतीने जे हे प्रश्न तुम्हाला विचारतो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यासाठी सुद्धा तुम्हाला संदर्भात काही क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरवरती बिंदास्तपणे व्हॉट्सॲप करून ही मात्र विचारू शकता. ठीक आहे. दोन्ही ॲप्लिकेशन जे आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्स, त्याची प्ले स्टोरची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. ज्याही ॲस्पिरंट्सकडे iPhone किंवा iPads आहेत, ठीक आहे, त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचं. तुमचंसुद्धा रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक प्रोव्हाइड करण्यात येईल. ठीक आहे. ही अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आमच्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. जो प्रोजेक्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्ही आता क्लिक करून त्याला पाहू शकता, आणि नॉन टेक्निकलचं प्रिपरेशनचे जे टॉपिक्स आहे तुम्ही आता इथे तुम्ही क्लिक करून त्याला पाहू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तिथे वेळोवेळी अपडेट पाहावयास मिळतात. काही क्वेरीज असल्यास व्हॉट्सॲपला किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.